मला वाटतं नाराजीचा काही विषय नाही आहे. या संदर्भामध्ये आता आपण सगळी तयारी आपली झालेली आहे. प्राधिकरण आता परवाच कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. ते जरी नव्हतं तरी पण PWDच्या माध्यमातून 2200 कोटी कामाचे टेंडर निघालेले आहेत. आता आम्ही घाट बांधतोय, त्याचे टेंडर निघत आहेत. मला वाटतं वेळेत सगळी कामं पूर्ण होतील. कुठेही आपण उशीर होतोय मला असं वाटत नाही. आम्ही अतिशय वेगाने कामाला लागलेलो आहोत. त्यामुळे कुंभमेळा हा अतिशय आपल्याकडे म्हणजे आता एक ते आपल्यापुढे आव्हान आहे मोठं. गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता कामांना वेग येईल आणि वेळेमध्ये सगळी कामं पूर्ण होतील. शासन प्रशासन नुसतं जोर आणि बैठका मारते, पण त्यांच्या अंगामध्ये जी ताकद पाहिजे किंवा जे कसरत करून जे वास्तविक काम व्हायला पाहिजे ते एकही काम आपल्याला ग्राउंड लेवलवर दिसत नाही. फक्त कागदोपत्री रंगवणे, DP तयार करणे, अमकं करणार धमकं करणार. अरे मुख्य विषय गोदावरी प्रदूषणाचा विषय, जिथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. आपला सिंहस्थ कुंभमेळा अरुणा आणि गोदावरी संगम तटावर भरतो. आज गोदावरीची काय पूर परिस्थिती आपण जी पाहिलेली गोदावरीची विदारक परिस्थिती. सेकंड थिंग, अरुणा नदी अस्तित्वहीन झालेली आहे. गोदावरी नदी प्रदूषण मुक्तीचा सर्वात मोठा प्रश्न आपल्याला भेडसावतोय. तो 10 वर्षापासून भेडसावतोय. त्या संदर्भात प्रशासनाने आज रोजी कुठलेही पावलं उचललेली नाही आणि 1.5 वर्षाच्या आतमध्ये कसं काय गोदावरी प्रदूषण मुक्त करणार, सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं कसं काय करणार. प्रयागराजची परिस्थिती वेगळी, तिथली भौगोलिक परिस्थिती वेगळी. आपल्याकडे जागाच नाही आहे ना प्रॉपर. ज्या प्रमाणात लोकांना समाविष्ट करण्यासाठी जी प्रमाणात आपल्याला मोकळं मैदान पाहिजे किंवा मोकळी जागा पाहिजे त्याप्रमाणे आपल्याकडे जागा उपलब्ध नाही आहे. त्या संदर्भातलं क्राऊड मॅनेजमेंट जे व्हायला पाहिजे ते क्राऊड मॅनेजमेंटचं कुठल्याही प्रकारे आपल्याकडे नियोजन होत नाही. आणि कालच आम्ही ऐकलं का भुजबळ साहेबांनी त्या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे. अधिकाऱ्यांवर पण नाराजी व्यक्त केलेली आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून आता काहीतरी आम्ही असं ऐकलं आहे का बा सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण स्वतंत्र प्राधिकरण बनवणार आहे. अजून त्या प्राधिकरणाची नियमावली तयार झालेली आहे. त्याची मग हाऊसमध्ये विधान परिषदेमध्ये त्याची मंजुरी घ्यावी लागेल. मग राज्यपालांची स्वाक्षरी, नंतर मग कायद्यामध्ये रूपांतर. म्हणजे याच्यामध्ये टाईम किलिंग म्हणजे कमीत कमी वर्षभराचा कालावधी जाईल. आणि 28 ऑक्टोबर 2027ला आपल्या नाशिकमध्ये ध्वजारोहण आहे. एवढ्या कमी अल्पावधीमध्ये येणारा निधीचा सुयोग्य वापर कसा काय करणार. मग येणारा जो विधी असेल त्याच्या मग मनमानी पद्धतीने वापर करतील. जसं मागच्या कुंभमेळ्यात केलं, त्याच्या आधीच्या कुंभमेळ्यात केलं. 2200 कोटी रुपयाचा आज रोजी हिशोब त्यांच्याकडे नाही. ITIमध्ये आपण ऑडिटेड बॅलन्स शीट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचरची मागणी केलेली होती. आज रोजीपर्यंत ते देऊ शकलेले नाही. मागच्या कुंभमेळ्याचा हिशोब ठेवलेला नाही. आगा कुंभमेळ्याचं कुठलं नियोजन नाही आहे. म्हणजे फक्त हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या, श्री रामाचं नाव घ्यायचं, पण प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कृती करायची नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.